अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात, तर तुमचा प्रभाग तुम्हाला कसा वाटतो? खरोखरच या प्रभागाचा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतंय का? प्रथम मी माझी ओळख करून देते, प्रभागाचा नंबर वगैरे सांगते. मी सौ संध्या जगदीश खरे, प्रभाग क्रमांक 13 ब मधून शिवसेना उभाटा पक्षातर्फे मला अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. तर यापुढे मी याआधी उभी होती तेव्हा निवडून आली होती याच पक्षातून. तेव्हा मी 5 वर्ष संपूर्ण गावाचा विकास हाच ध्येय ठेवून गावातील सगळे समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यानंतर मला परत उमेदवारी मिळत आहे. तर मध्ये गॅप गेली, त्याच्यामध्ये बराचसा विकास राहिला, काही कामं झाली नाही, लोकांचे बरेच समस्या पूर्ण नाही झाल्या, अपेक्षा पूर्ण नाही झाल्या, त्यांची कामं नाही झाली, अशा बऱ्याचशा कंप्लीट आलेल्या. आणि आता मी परत उभी राहिली, पण माझं एकच ध्येय, माझ्या गावाचा पूर्ण विकास झाला पाहिजे. हेच तुमचं ध्येय आहे. बरं, आता जगदीश दादा काय सांगाल की हवा तेवढा विकास इथल्या प्रभागाचा झाला आहेत का? आणि झाला नसेल तर का झाला नाही असं तुम्हाला ऐकून वाटतंय? प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या वेळेला संध्या नगरसेवक असताना तिथे आम्ही म्हणजे जो आमच्यावरती जनतेने विश्वास टाकला, त्या जनतेला सार्थ जाण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला. इच्छा कालावधी जेव्हा सभापती असताना आम्ही कल्याणपूर्वला असे मोठमोठे असे गार्डन आणि खेळाचा मैदान बनवलं, जे अजून एवढे मोठे अजून कल्याणपूर्वला नाही. शिवाय आपण सांस्कृतिक भवन बनवला. परत शाळेचा भाग आहे, शाळा पहिली माळीची होती, त्यानंतर आम्ही दुमजली केली मराठी शाळा. तर आमच्या गावातील स्मशानभूमी आहे, तिचा विकास केला. आणि प्रत्येक चाळीमध्ये, प्रत्येक वार्डातल्या प्रत्येक एरियामध्ये आम्ही मग ते लाईट्स असो, मिनी आहे मस्त दिव्या असो, किंवा ज्या लोकांना उपलब्ध आणि पाण्याचा ज्यावेळेला आम्ही तुम्हाला खरं सांगतो, ज्यावेळेला आम्ही स्वतः नगरसेवक सध्या असताना आम्ही पाण्याची दुर्लक्षता कधीच जाणवली नाही लोकांना. पण आज अशी परिस्थिती आहे, कारण 10 वर्षामध्ये विकास पण झालेला आहे, पण तो जनतेचा झाला. म्हणजे इथे लाईन म्हणजे बिल्डिंग्स बनलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जनता आलेली आणि पाण्याचा तुटवडा होतोय हे आपल्याला माहिती आहे. परंतु आज तुम्हाला सांगितलं 2015 आम्ही अमृत योजनेअंतर्गत इथे पाण्याची टाकी व्हावी, जेणेकरून इथं जो नवीन विकसित होणारा जो विभाग आहे त्याला पाणी मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानामध्ये आपण जवळजवळ आता पाण्याच्या टाकीचं काम पण पूर्ण व्हायला आलं आहे. भविष्यात 6 महिन्यामध्ये ते लोकांना पाणी उपलब्ध होणार आहे. म्हणजे ती पाण्याची टाकीचा पण आपण केलेला आहे. शिवाय कोरोना कालावधीमध्ये आम्ही दोघांनी आरोग्य केंद्र 2 ओपन केलेले आहेत, सुरू केलेले आहेत. एक आपल्या आयवाडामध्ये आणि एक पाण्याच्या टाकीचे येते. तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आमचा अजून एक मानस आहे की पुढे भविष्यामध्ये इथं सार्वजनिक मोठा सुसज्ज असा हॉस्पिटल व्हावा, हा आमचे प्रयत्न आहे. आणि म्हणजे आज मी तुम्हाला खरं सांगतो की जे आपले आरोग्यमंत्री आहेत त्यांना मी स्वतः पत्र दिलं की आमच्याकडे बराचसा आरक्षित भाग आहे, तिथे तुम्ही सार्वजनिक रुग्णालय म्हणा, जेणेकरून इथले रुग्ण कल्याण डोंबली आपल्या रुक्मिणीबाईमध्ये जाता बऱ्याच लोकांच्या अशा हाल होतात की कधी कधी माणूस दगावतो पण, कारण ट्रॅफिक जाम हे सर्व गोष्टी असतात. तर ह्या गोष्टीसाठी आम्ही इथे सुसज्ज असा आरोग्य केंद्र व्हावा. शिवाय एक शाळेचं आरक्षण आहे, तिथे सरकारी शाळा व्हावी किंवा एखादी स्वस्तात लोकांना इंग्रजी शाळा व्हावी, या दृष्टिकोनातून आमचा माणूस आहे. ह्या सर्व गोष्टी करण्याचा आमचा माणूस आहे. आणि जवळजवळ आमच्या या प्रभागामध्ये जवळजवळ आजपर्यंत 7 ते 8 अजून आरक्षण आहे, ते अजूनपर्यंत आम्ही गेल्यानंतर अजूनपर्यंत विकसित झाले नाही. आज 10 वर्षामध्ये ते व्हायला पाहिजे होते. मग ते प्रसूती केंद्र असेल, नाना नानी पार्क असेल, किंवा जो आता 2 शाळेचे आरक्षण आहेत, त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या अजून झालेल्या नाहीत. तर त्यांच्यावर आमचा फोकस असणार. शिवाय पाण्याची फार दुर्भिक्ष अवस्था आहे. आता तुम्ही बघा, ज्या जुन्या जर्जर झालेल्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्समधनं गढूळ पाणी येतं लोकांना, अक्षरशः 4 ते आता ह्यांच्या चाळीमध्ये जवळजवळ 7 ते 15 दिवस पाणी येत होतं खराब. तिथल्या या लोकांनी आम्हाला तक्रार दिल्या आणि त्यानुसार आम्ही काम सुरू केला. तो 3-4 दिवसापासून पाण्याचं जिथनं पाणी खराब येतं तो शोधला आणि त्याच्यावरती उपाययोजना केला. पण ते तात्पुरतं आहे. भविष्यामध्ये
आपल्याला त्या जुन्या जर्जर लाईनी पण बदलायला लागतील, जेणेकरून लोकांना चांगलं आणि शुद्ध असं पाणी मिळेल. कारण जीवन आहे तो आरोग्याशी संलग्न आहे, त्यामुळं लोकांना त्रास होऊ शकतो. म्हणून कसं आपल्याला चांगला लोकांना पाणी देता येईल हा आमचा त्याच्यावरती फोकस असणार आहे. शिवाय रस्ते, आता तुम्ही बघा रस्त्याची अवस्था अशी झाली, आता काही ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते झाले ते पण खराब व्हायला लागले, म्हणजे दर्जा एकदम खालावलेला आहे. आणि आता तुम्ही आता समजा आत्ता मला वाटतं काही इलेक्शनच्या पहिले ते थोडा रोडची वरती मलाई केलेली, बाकी दुसरं काही नाही, पण जवळजवळ 7 महिने एकदम खराब पाण्यामध्ये रस्ता खराब झालेला होता. तुम्ही बघू शकता, आता तुम्ही आले तुम्हाला थोडा व्यवस्थित वाटला. नाही, खरोखरच इव्हन म्हणजे खडेगवली म्हणा किंवा आशय गाव म्हणा, इथे बऱ्याच मोठ्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, गटारीच्या समस्या आहेत. म्हणजे कुठलीही अस्वच्छतेच्या प्रमाणात म्हणजे सगळ्याच समस्यांना आज इथले नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत आणि सामना करत आहेत ह्या सगळ्या अस्वच्छतेच्या आणि ह्याच्या. तर आता तुमची एक राजकीय व सामाजिक वाटचाल कशी राहिली आहे? तुम्ही एक माजी नगरसेवक पण आहात, पण तुम्ही ह्या राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काय? जवळजवळ आम्ही आता 95 पासून राजकीय क्षेत्रामध्ये आमचे बंधू मोठे ते या क्षेत्रामध्ये होते, त्यांच्याबरोबर आम्ही पण पक्षामध्ये काम करत आम्हाला पण एक सामाजिक पिंड असल्या कारणाने आम्ही पण त्याच्याकडे ओढलं गेलो आणि समाजकारणातून राजकारण असं करता करता 2010ला हिला एक चान्स मिळाली. त्याच्यापुढे आमचे मोठे बंधू प्रकाश तारे हे नगरसेवक होते, त्यानंतर त्यांच्याबरोबर आम्हाला उमेदवारी मिळाली, काम आणि निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर जो आम्ही काम केला 5 वर्षामध्ये पूर्ण धडाका, म्हणजे तुम्ही इथं आम्ही काय त्यांनी बोलतो असं काहीच नाही. तुम्ही बघा, आम्ही आमच्या वार्डाला त्यावेळेला आम्हाला संत गाडगे बाबा स्वच्छता पुरस्कार मिळाला होता, त्याला काहीतरी 1.5 लाखाचे आम्हाला बक्षीस मिळाले होते आमच्या वार्डाला. तर अशा पद्धतीने आम्हाला त्यावेळेला पुरस्कार मिळाला होता, म्हणजे त्याचा तुम्ही समजू शकता आपल्याला तो काम आपण व्यवस्थित करतो. स्वच्छताचा असेल किंवा पाण्याचा असेल, आता आम्ही ते गार्डन पण बनवतो, परत ते गार्डन रिन्यू केलं आम्ही. तुम्ही बघू शकता सुसज्ज असं आमच्या इकडं गार्डन बनलेलं आहे. काही ठिकाणी ती अवस्था नाही, म्हणजे लोकांना मनोरंजनासाठी कुठे जाता येत नाही, तर आम्ही 2 गार्डन खेळाचं मैदान बनवलेलं आहे. तर अजून याच्यामध्ये आम्हाला काय करता येईल, आता शैक्षणिकदृष्ट्या बऱ्याच आता बघा नवीन शाळा होतात, अशी जास्तीत जास्त फी आकारली जाते, गोरगरीब तिथे शिकू शकत नाही. तिथे कसं शासनाच्या माध्यमातून यांच्यावरती कसा दबाव आणून या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांच्यामधनं कसे लोकांना कमीत कमी फीज उपलब्ध करता येईल, हा आमचा एक त्याच्यावर काय असं असणार आहे, म्हणजे हे असणार आहे. आणि शिवाय आता जे इथे जे पॅनल 13 झालेलं आहे, म्हणजे जे नवीन वाढ जी पॅनल सिस्टम झाली त्याच्यामध्ये हा पॅनल 4चा 13 म्हणून हा प्रभाग आहे. त्याच्यामध्ये संध्या तरे यांना ब या कॅटेगरी म्हणजे आरक्षित महिला म्हणून तिला उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाली ना, आज त्यांनी अर्ज पण दाखल केला. परंतु आपल्याला सांगू इच्छितो की ह्या वार्डामध्ये पूर्वीपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु शिवसेनेच्या जोरावरती BJP वाढली आणि त्यांनी हा बालेकिल्ला आमचा काबीज केला. परंतु या वेळेला तसा होणार नाही. इथे शिवसेनेचे 4चे 4 उमेदवार होण्याची थोडी पक्की तुम्हाला गावी देतो. आमच्या खडगोळी गावातील तसं आम्ही पहिल्यापासून एका पक्षातच सर्व पदाधिकारी काम करत आहोत. सुरुवातीला आमचे कार्यसम्राट नगरसेवक माजी नगरसेवक गटनेता सन्माननीय प्रकाशजी तरे साहेब हे निवडून आले. त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांच्यानंतर आमचा वार्ड जो आहे तो लेडीज वार्ड झाला आणि लेडीज वार्डमध्ये दुसरी संधी आमच्या संध्याताई तरे यांना भेटली आणि वन साईड त्यावेळेस संध्याताई निवडून आल्यात. म्हणजे त्यावेळेस अशी चांगली कामं केली होती, त्यामुळे सर्व जनतेने विश्वास दाखवून वन साईड संध्याताई तरे यांना एक हाती निवडून आणलं. विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यानंतर कालांतराने बदल होत गेला आणि त्यांची कामं आज पण लोकांना सर्वांना आठवण येत आहेत. चांगली कामं झालेली आहेत. जी काही थोडीफार कामं राहिलेली आहेत ते या पंचवार्षिकमध्ये
आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जनतेला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या परिपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज आमचा मशालतर्फे एकच नारा असणार आणि आमच्या या वार्ड क्रमांक 13 मधून अ ब क ड सर्व चारीचे चारी सुशिक्षित उमेदवार आहेत आणि जनतेला मी एकच विनंती करणार, फक्त आपल्याला मशाल निवडून आणायचा आहे आणि आपला बालेकिल्ला वापस आणायचा आहे, हीच सर्व जनतेला विनंती करणार.